तर गुड मॉर्निंग ऑल फ्रेंड्स. तर परत एकदा तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल तरे ब्लॉग्सवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर काल तर आपण पहलगामला नाईट स्टे केलं, तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही ब्लॉग तर बघितलाच असेल. तर आज आम्ही चाललो आहे गुलमार्गला. गुलमार्ग पण एक पॉवरफुल जागा आहे फिरायसाठी. गुलमार्गचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. बाकी आता आम्ही चेकआउट करतो, वाजले 8:45. नाश्ता बिष्टा करतो ना, लगेच चेकआउट करतो ना, बाकी पुढे काय कसं जातो ते सर्व तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेलच. रात्र होती तर तुम्हाला बरोबर रूम दिसला नसेल आपला विला, तर बघू शकता असा काही प्रकारचा आपला द वर्गन रिसॉर्ट होता आणि असा काही इंटरफेस होता. आणि इकडून बघू शकता तुम्ही बर्फाचं पाणी येतो इथून या साईडून. असा काही प्रकारचा पहलगामचा व्ह्यू होता. बाकी चला आता भेटू डायरेक्ट नाश्ता करूनच. आता सर्वजण आता नाश्ता करायला बसलेले आहेत. कोणी कोणी उपमा खाला, कोणी कोणी ब्रेड आमलेट खाला. आता आम्ही पण बघू काय खाऊ. त्याला घेतला ब्रेड आमलेट आणि सर्वजण आम्ही खायला बसलो. कोणी कोणी ब्रेड जॅम खाला, उपमा खाला. तर सर्वजण सर्व खात आहे, लय मजा यायला लागली. बाकी आता डायरेक्ट गुलमार्गला जाताना सीन भेटू रस्त्यामध्ये. चेकआउटचा पण टायमिंग आला तर तुम्ही बघू शकता. एकदम जबरदस्त रहा वर्गन रिसॉर्ट. और नाश्ता भी खतरनाक था, पूरा पेट ही भर गया नाश्ता करके. तो देखते हैं, हाँ रिव्यू दूंगा ना, गूगल पे रिव्यू दूंगा ना. तर बघू शकता असा काही प्रकारचा आपला द वर्गन रिसॉर्ट. आता आपण डायरेक्ट भेटूया बसमध्येच. आता बॅगा टाकू बसमध्ये आणि डायरेक्ट निघू गुलमार्गला. आणि आपला स्टे आहे श्रीनगरला. गुलमार्गला फिरायचं आहे, नंतर श्रीनगरला जाऊन स्टे करायचं आहे. बघू शकता काश्मीरमधलं आम्ही जिथं राहिलेलो तिथं, आणि तिथं बघू शकता काश्मीरची लाईफ, कशी लोक आहेत काश्मीरमध्ये पहलगाममध्ये. बाकी इकडं साईडला बघा कसे विले आहेत. नवीन कन्स्ट्रक्शन पण चालू आहे. बाकी आता आपण डायरेक्ट श्रीनगरला जातानाच भेटू व्हिडिओ बसमध्ये. आता बॅगे टाकायला घेतलेत. चालू झालेला आपला प्रवास परत. आणि आज आपण चाललो आहे, ही अमरनाथवरूनच नदी येणारी आहे, बर्फाचा पूर्ण पाणी असतो ना. आता पण चाललेलो आहे गुलमार्गला. बाकी आता पुढं साईड सीन तुम्हाला सर्व दाखवतो कसा काय रस्ता आहे. भेटूया पुढंच. तुम्ही येऊ सकाळचा व्ह्यू असा आहे. आणि झाडं बिलं बघा पूर्ण मस्त, असं खतरनाक वाटते जसं सकाळचं नाही. आता मी निघलोय गुलमार्गला. छोट्याशा गावात आलेलो आहे. तुम्ही हा गाव बघू शकता कसं आहे, छोटंसं गाव आहे. आणि ती लोक पण तुम्हाला दाखवतो मी तशीच. तर जास्त करून इथं ते बघू शकता घरं कशी डोंगरात कधी तुम्ही बघू शकता कशी घरं बांधलेली आहेत. चांगली पॉवरफुल काश्मीर सिटी, पॉवरफुल आहे काश्मीर. बघू शकता तुम्ही येऊ. आणि समोर आता टोल नाका आलेलं आहे. तर इथून दिसणार नाही तुम्हाला, असंच दाखवतो टोल नाका. नॅशनल हायवे इन इंडिया. बघू शकता तुम्ही टोल नाक्याला जस्ट आम्ही आता थांबलोय. ही पूर्ण केसरची शेती आहे. हाँ वही, और ये देख सकते हो तुम लोग सब लोग, ये पूर्ण केसरची शेती आहे. बाकी असंच आम्ही थांबलो हायवेला. पण पूर्ण रस्ते टॉप टू टॉप आहेत काश्मीरचे. असं काहीच तुम्हाला होणार नाही की रस्ते खराब. फक्त घाटांमध्ये रस्ते चांगले आहेत, पण घाटांमध्ये फक्त गोल बिल होतात. आणि बघा आपले आर्मीवाले जवान पण इथंच आहेत सेफ्टीसाठी. सर्व जागेवर आर्मीवाले जवान आहेत आपले. बाकी आता डायरेक्ट गुलमार्गला पोहोचूनच मी तुम्हाला बाकी पूर्ण दाखवतो कसं काय आहे ते माणसं तुम्हाला दिसतात. पण हे केसरच आता हे करतात. आता जी शेती चालू झालेली आहे केसरची, आता पूर्ण तुम्ही बघू शकता असं काही व्ह्यू आहे इथं. हे पूर्ण ग्राउंडवर केसरच उगतो. अंकल ये पूरा केसर का खेती है क्या? हाँ केसर का खेती है, ये पूरे कश्मीर में केसर यहीं पे होता है. हाँ क्या पूरे जितना भी एरिया आपको दोनों साइड दिख रहा है ना, हाँ जितना भी एरिया दिख रहा है, हाँ पूरे कश्मीर में केसर यहीं पे होता है. हाँ क्या वही. चला आता गाडीत बसू आणि पुढे डायरेक्ट भेटू. ड्रायव्हरचाच भाऊ आहे समोर, एसपीएफचा जवान. आणि त्यांची गाडी बघा कशी असते, जागेवर थांबणे. आणि बघा बाजूला केसरची खेती, कसं काम आहे, म्हणजे एक नंबर काम आहे. मग चला आता भेटूया पुढेच. पोलीस आलेलो आहे आणि यू बघा तुम्ही आता खतरनाक वाटतो. बात करनी यहाँ फिक्स कुछ नहीं है, कितना टाइम दोगे, कहाँ लेके जाओगे, कितना किलोमीटर रहेगा, ये सारी बातचीत करके, ठीक है. और उनको ये भी बोलना कि अभी अगर जा रहे हो तो हमें बडोला भी दिखा देना, चाहे बाती है दिखा देना कहाँ से है, ठीक है ना.
और कितना टाइम दोगे उसी हिसाब से करके पूरी सेटलमेंट करके फिर निकलना, ठीक है ना। चलेगा ना। तो कल की तरह झोला झपाटा नहीं बनाना है, पहले पूरी बात क्लियर करनी है, समझनी है, फिर उसके बाद में निकलना है, ठीक है ना। चलेगा ना। घोड़े वाला कितना करता है? इससे यहाँ कुछ भी नहीं है, कोई 1000 1200 1500 मतलब होऊ शकता आता तुम्ही यू एकदम प्रॉपर काय खतरनाक झाड आहेत व्ह्यू बघा, काय जबरदस्त व्ह्यू आहे. आता आपण गुलमर्ग मध्ये पोहोचलेलो आहे ना. गुलमर्ग मध्ये मला दाखवतो व्ह्यू कसा आहे. आता आपण गुलमर्ग मध्ये एंटर केलेलं आहे आणि इथं घोडे असतात आणि त्याचा समोर जे आहे तो मंदिर टाईप मध्ये दिसतो. इथं जो जय जय राजेश खन्नाचा जय जय शिवशंकर हा सॉन्ग बनलेला आहे समोर ना. इकडे तुम्ही बघू शकता कसे असे नजारे आहेत. खतरनाक गुलमर्ग मध्ये नजारे आहेत. बर्फ तर नाही आहे, ऊन आहे कडक, पण थंडा मोसम आहे आणि बघू शकता तुम्ही गुलमर्ग. आता गुलमर्गमध्ये मी एकदम प्रॉपर तुम्हाला दाखवेल, अजून जायचे स्पॉट फिरायचे तिथं आणि कसा खतरनाक गुलमर्ग आहे बघून घ्या तुम्ही. आता इथं कल अपन कौन सा पॉइंट घोड़े पे घूमेंगे? व्यू पॉइंट देखोगे आप, हाँ महाराजा हरि सिंह पैलेस, हाँ गल्फपुर देखोगे, चिल्ड्रंस पार्क, हाँ स्टाबर वैली हाँ हाँ और गंडोला केबल कार देख के पूरा यहाँ पे आ जाओ. हाँ. मतलब अपने को ये सब गण देखना है गुलमर्ग में. चलो. फिरायसाठी आपल्याला घोडा पाहिजेच, कारण की लय खूप पॉईंट आहेत गुलमर्ग मध्ये फिरायसाठी. चालत तुम्ही ते तेवढे प्लेस करू नाही शकत. तर आता बघा घोडा केलाय मी पण. हे रेट पण खूप जास्त बोलतात, पण आपण इथं बार्गेनिंग केल्यावर रेट कमी करतात ते. बाकी आता हे पूर्ण टॉप फिरू आपण आणि तुम्हाला मी टायमात दाखवल कसं आम्ही कुठल्या कुठल्या पॉईंटला पोहोचू. 6-7 पॉईंट आहेत लगभग. घोड्यावर बसलेलो आहे आणि गुलमर्ग फिरण्यासाठी आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहे. आता गुलमर्ग मस्त एन्जॉय करू. तुम्ही प्रॉपर गुलमर्ग मध्ये एंट्री होत आलेली आहे आपली. कसा व्ह्यू आहे बघा. नाही मागून आपले सर्वजण बाकी येत आहेत. जाम मजा येते असे घोड्यावर फिरायची बिन गुलमर्ग मध्ये, कारण की इथं कसे दगड बिगड काय नाहीत आणि एकदम बर्फाचं पण हे नाही. फायनली बघा तुम्ही सर्वजण, आज आम्ही निघलेलो आहे घोड्यावर आणि व्ह्यू बघा गुलमर्ग मध्ये. सर्वजण आहेत मागं घोड्यांवर, तुम्ही बघू शकता सर्वजण मागे आहेत आणि आम्ही सर्वजण निघलो. आपला घोडा पण बघा. मस्त व्हिडिओ काढू वरती गुलमर्गमध्ये सर्व पॉईंट फिरून ना एन्जॉय करू आता गुलमर्ग. बघू शकता आता आपण पहिल्या पॉईंटला आलेलो आहे, व्ह्यू पॉईंटला. आता इथं आपण व्हिडिओ बनवू मस्त. शकता तुम्ही व्ह्यू कसा खतरनाक व्ह्यू आहे ना. आता आपण आलो आहे पहिल्या पॉईंटला. पहिला पॉईंट हा आहे व्ह्यू पॉईंट बघू शकता. व्ह्यू पॉईंट असा काही प्रकारचा व्ह्यू पॉईंट आहे आणि व्ह्यू पॉईंटवरून व्ह्यू काय खतरनाक दिसतोय तुम्ही बघू शकता. मी सर्वजण व्ह्यू पॉईंटला येत चाललेलो आहे, बघू शकता तुम्ही. गुलमर्ग मधला व्ह्यू पॉईंट. इथून नजारे बघा तुम्ही कशी दिसतात. आता खूप खतरनाक असा व्ह्यू पॉईंट आहे. हा आहे गुलमर्गचा व्ह्यू पॉईंट. बघू शकता तुम्ही गुलमर्गचा व्ह्यू पॉईंट. फर्स्ट पॉईंट आपला सर्वांचा व्ह्यू पॉईंट फिरून झाला. आता आपण चाललोय सेकंड पॉईंटला, महाराजा हरिसिंगा पॅलेस. आता आपण तिथं चाललोय. सीन वाटतोय. आता चाललोय महाराजा. फर्स्ट पॉईंट तर आपला फिरून झाला ना. सेकंड पॉईंटला आता आपण निघलेलो आहे महाराजा पॉईंटला. बघू शकता काय व्ह्यू दिसतोय. खतरनाक क्वालिटी व्ह्यू दिसतोय. क्वालिटी व्ह्यू दिसतोय. आणि बघू शकता इथं मागं आमचे 2 घोडे राहिलेले आहेत. काय खतरनाक असा व्ह्यू आहे मागं माझ्या. काय वाटतं जन्नत मध्ये जसं काय आलोय तसं वाटतंय. इथं आपण आलोय गुलमर्ग मध्ये. आता सेकंड पॉईंटला चाललेलो आहे. काय व्ह्यू पॉईंट दिसतोय बघा. काय खतरनाक पॉईंट आहे. इकडून काय व्ह्यू वाटतोय. काय खतरनाक पॉईंट आहे. जबरदस्त असा व्ह्यू दिसतोय इथून टॉपवरून. आणि आपले घोडे सर्वांचे चाललेले आहेत हळूहळू करून दुसऱ्या पॉईंटला. इतका तर आपण चाललोच नसतो. ते बरोबर बोलले, ते खोटे नव्हते बोलत की जास्त चालायला लागतं नाही, एवढं तुम्हाला फिरायला जमणार नाही. त्यामुळे ते बोलले घोडे करा आणि घोडे केले ना. पूर्ण एन्जॉय करत सर्व रस्त्यांचा नजारा बघत आम्ही सर्व चाललोय गुलमर्गमध्ये सेकंड पॉईंटला. आता
इथं यू आणि आपले आर्मीवाले भाऊ आहेत त्यांच्यामुळेच आपण इथं असं फिरू शकतोय. तुम्ही बघू शकता एकदम आर्मीवाल्यांच्या मुळेच आपण असे चांगले चांगले पॉईंट बघू शकतो. ते आहेत त्याच्यामुळे आपण इथं काश्मीरमध्ये फिरून मजा करू शकतो. बघू शकता तुम्ही काश्मीर. मागं माझे जिजू बिजू सर्वजण आलेले आहेत ना. फुल घोड्यावर एन्जॉय करत करत आम्ही सर्वजण चाललेलो आहे. बघू शकता मागं सर्व जवळ पोहोचतच आलेलो आहे. आणि तुम्ही इथून यू बघा काय खतरनाक असा यू दिसतोय. काय जबरदस्त असा यू दिसतोय. तुम्ही ते यू बघा. व्ह्यूचा मजा घ्या ना. आपला घोडा पण मस्त हळूहळू करत चालत चाललेला आहे. व्ह्यूचा आनंद घ्या. व्ह्यूचा आनंद घ्या. तुम्ही जुजुबी बघा. जुजुबी तुम्हाला दिसत आहेत मागं. सर्वजण घोड्यावर आनंद घेत घेत चाललेले आहेत. महाराजा पॅलेसमधून बाहेर निघलो. एवढं काही खास नव्हतं महाराजा पॅलेस, पण बाहेरचं व्ह्यू मस्त आहे. बघू शकता तुम्ही बाहेरचा व्ह्यू. महाराजा पॉईंटवरून आम्ही निघलो खालती 3rd पॉईंटला जायला. आणि तुम्ही बघू शकता इथं मेंढे किती पडलेले आहेत. खतरनाक वाटतं व्ह्यू. सीन पण काय कडक वाटतोय बघा. पॉईंटवर आता 3rd पॉईंटला निघलोय. आणि बाकी सर्व घोडे बघा हळूहळू करून मागून मागून येत आहेत आमचे ना. आपण पुढं चाललेलो आहे. बाकी इथं गाडी बिडी घेऊन यायची मजाच वेगळी आहे. खतरनाक वाटेल फिरायला इथं. हाँ क्या आज स्टॉपर नहीं है, आज फ्री में है आपको ये। में एकदम इधर लाल होता है पेड़. ये सब पेड़ लाल होता है. में इधर आओगे पूरा लाल लाल स्टॉपर होता है. हाँ आता इथं वरती जाऊन आपण जरा व्हिडिओ फोटो काढू मग मजा करू. पॉईंटवर सर्वांनी खूप सारे व्हिडिओज फोटोज काढले ना. आता आम्ही निघतोय ना. सकाळी आम्ही कितीला निघलेलो. लगभग आम्ही 8:30ला निघलेलो हॉटेलमधून. 9:30ला 9 वाजेपासून निघलो ना. आता वाजले 3. म्हणजे किती टाईम झाला. अजून 4 पॉईंट फिरायचे बाकी आहेत. मतलब गुलमार्ग खूप मोठा आहे फिरायसाठी. तर भेटूया पुढंच. तर बघू शकता तुम्ही इथं सर्व कसं आहे. कसे सर्वजण चाललेत घोड्यावर गुलमार्गमध्ये. क्या गलत कोर्स एशिया का नंबर 1. गलत कोर्स एशिया का नंबर 1 पॉइंट है ये. वो चर्च है उधर. जब तक के जान शाहरुख खान का शूट हो गया वहाँ पर. शाहरुख खान का इथं. हां तर इथंच शाहरुख खानची शूटिंग झाली. बाकी एकदम जबरदस्त पॉईंट बघायला भेटतात गुलमर्गमध्ये. नाही तर इथं बर्फ असता तर काहीच बघायला एवढं मजा नसते. फक्त बर्फाची मजा आली असती. देखो लाइव देखो क्या डंडे से मारता है उस गलत कोर्स को. वो बॉल होता है जितना अंडा होता है वो दोनों खेलता है वहाँ पर. हाँ क्या जहाँ पर झंडा है देखो सामने. हाँ ये खेलता है. हाँ पता है गोल का. हाँ बाकी जबरदस्त असा व्यू आहे. आता 3ऱ्या पॉईंटवर आपण चाललोय. पॉईंटवर आपण पोहोचत आलेलो आहे. 3ऱ्या पॉईंटवर बेस्ट वे एरिया. फर्स्ट वे एरिया बुमरो. आधा यहाँ पे बुमरो एरिया है. और एक कौन से किधर है बाकी. फर्स्ट वे एरिया आधा यहाँ पर हो गया. आधा डलगेट में हो गया नीचे जहाँ पर हाउस बोट. हाँ डल लेक में. हाँ देख सकते हो आप. ये फर्स्ट वे एरिया है. फर्स्ट वे एरिया क्या जबरदस्त एरिया है. तुम देख सकते हो. और बाजू में यू भी देखो. इधर कश्मीरी मेला वेला लगता है यहाँ पर. उस टाइम बहुत कस्टमर आता है, टूरिस्ट आता है. उस टाइम इधर बहुत मजा होता है. हाँ क्या हाँ मतलब मे मध्ये इथं मेला बिला लागतो तेव्हा फुल गर्दी असते इथं. आणि लाईव्ह टुरिस्ट पण येतात इथं मजा बघायला. बाकी अभी बर्फ कुछ नहीं मिलेगा. पर बर्फ नहीं मिल रहा है पर नेचर देखने को मिल रहा है. बर्फ का भी बहुत टाइम. हाँ नेचर देखने को मिल रहा है. बर्फ का भी बहुत टाइम है. स्पॉट पण फिरलो ना. बोलो तसा सेम स्पॉट होता तर जास्त फिरलो नाही कारण की इथं शूटिंग झाली. मग इथं व्हिडिओ थोड्या काढल्या ना. निघलो 4थ्या पॉईंटला. हे 4th अभी 6 पॉइंट कौन सा है. चल्लनपारा 6 पॉइंट पे अभी हम लोग जा रहे हैं. केबल कार है वहाँ पे. शिव जी के मंदिर पे खत्म. हाँ शिव जी के बाद में मंदिर पे जाएंगे. उसके बाद में खत्म पॉइंट. शकता तुम्ही एक ट्युलिप गार्डन आहे. काय खतरनाक असा गार्डन दिसतो ट्युलिप. बघू शकता ट्युलिप गार्डन काय पॉवरफुल आहे. तो ये बीच में जो घर दिख रहा है मंदिर मध्ये घर आहे तो अंग्रेज लोकांचा घर आहे. अंग्रेज लोकांनी बांधलेला ना. बाकी तुम्ही बघू शकता आम्ही किती लांबून आलो. तिकडे घरं होती. तिकडून तसा गोल राऊंड मारत आम्ही आता इथं आलोय. म्हणजे खूप मोठा प्रवास होता गुलमार्गमध्ये फिरायचा. बाकी आता गंडोला राईड बघू आणि तिथून डायरेक्ट निघू. कारण की गंडोला राईड 2-3 दिवस बंद आहे मेंटेनन्समध्ये आहे. कारण की विंटर येत आहे त्यामुळे ते सीझनची तयारी करत आहेत. बाकी बघा कसं चाललोय पुढं गुलमार्गमध्ये. गंडोला राईडच्या जवळ आता आपण इथं चाललेलो आहे ना. बघू शकता कसा व्ह्यू आहे. जे मोठे लोक असतात एकदम सेलिब्रिटी
त्यांना या राईडमधून समोर त्या वायरी दिसतात तिथून एंट्री देतात, डायरेक्ट आतमध्ये घालवतात आणि आपल्याला सारख्यांना पुढे जायला लागेल. जवळच आलेलो आहे आता गंडोला राईड, तिथं बघू आणि बाकी नंतर पुढं काय प्लॅन आहे, कसं हे कुठं जायचं आहे ते बघू. आता क्या हो शूटिंग? हाँ क्या? उधर भी रास्ता है, बीच में उधर भी रास्ता है, इधर हाँ क्या? रास्ता चल रहा है. हम तुम एक कमरे में बंद हो चाबी खो गया, पहलगाम में मिला. इसमें इथं शूटिंग झालती. हम तुम एक कमरे में बंद हो, ती शूटिंग इथे झालती. म्हणजे काश्मीरमध्ये खूप शूटिंग होतात कारण की प्लेसेस असे चांगले चांगले आहेत तर शूटिंग तर होईलच. हा आईस रिंग आहे, आईस रिंग पूर्ण गोल होऊन जातो आईसमध्ये, आईस स्केटिंग रिंग बघू शकता तुम्ही समोर. म्हणजे किती मजा येत असं लोकांना बर्फामध्ये. इथं समोर आहे तिथं ती गंडोला आहे, गंडोला राईड बघू शकता तुम्ही. आम्ही आलोय गंडोलाच्या इथं, गंडोला राईड करू. राईड तर बंद आहे, फक्त बघून येऊ फक्त तिथून कसं काय. गंडोला राईडच्या इथं पोहोचलेलो आहे, बघू शकता गंडोला राईड बंद झालेली आहे. इकडून वरती गंडोला राईड वर जातात लोक, तुम्ही बघितला असं असतं गंडोला राईड. आणि इकडून बघा कसं आहे, अशा प्रकारचा व्ह्यू. गंडोल्याची अशी काही एंट्री आहे, इथून समोर गंडोल्याची एंट्री केली आपण ना, असा काही नजर आहे गंडोल्याचा. खतरनाक व्ह्यू वाटतो ना. इकडूनच आपण ते रायडिंग करतात, तुम्ही बघितलं असेल बर्फाचा पुरा सीन, बर्फामध्ये कशी इकडून असे रायडीत जातात. वे टू गंडोला, इथून एंट्री. खतरनाक पॉईंट आहेत काश्मीरमध्ये, फक्त फिरताना हे करायला लागतं. बाकी उन्हाळ्या या गरमीच्या सीझनमध्ये फक्त तुम्हाला झाडं झुडपं जास्त बघायला भेटतील. जानेवारी फेब्रुवारीमध्ये आलो तर पूर्ण नजारे बर्फाचे बघायला भेटतील. गंडोला राईड आणि अशी इथून गंडोला राईड चालू असते. 3-4 दिवस बंद आहे गंडोला राईड, बघू शकता. रिपेरिंग चालू आहे. आता मी परत रस्ते तर तुम्हाला दाखवणार नाही, पूर्ण गुलमर्ग मी दाखवलं तुम्हाला गोलमध्ये. आता डायरेक्ट बसमध्ये जाऊन आम्ही श्रीनगरला हॉटेलमध्ये राहू आणि उद्या श्रीनगरचा असेल तर श्रीनगरमध्ये हॉटेल कसं आहे काय आहे थोडंफार नॉर्मल काय असलं मध्ये तर मी तुम्हाला दाखवेल. बाकी आता तर मी तुम्हाला पुढे काय दाखवणार नाही, पूर्ण गुलमर्ग मी तुम्हाला दाखवलं. सर्वांनी थोडा नाश्ता केला, मॅगी बिगी खाली, एकाने एक पराठा बिराठा खाला. मॅगी कोण खातं? नाही, जेएन्स बी आहे. बाकी आता डायरेक्ट चाललो आम्ही श्रीनगरमध्ये, तेव्हा तिथंच भेटू. इथं आपला स्टे आहे, 50 किलोमीटर लांब आहे, जास्तीत जास्त 1.5-2 घंटे लागतात. बघू शकता तुम्ही. बाकी यो 2 घंट्याच्या प्रवासानंतर फायनली श्रीनगरमध्ये पोहोचलो. चालू आहे, यो श्रीनगरचा मेन चौक आहे. श्रीनगरमध्ये फायनली पोहोचलो. 2 घंटे गेले, 2-2.5 घंटे. मेन चौक आहे श्रीनगरचा. आहे श्रीनगरमधली डल लेक, तुम्हाला तर माहीतच असेल, फेमस आहे. बाकी आपण तिथे उद्या येणार आहे. आता इथून जातो आपण आपल्या हॉटेलला, बघू शकतो तुम्ही. आपला हॉटेल आहे श्रीनगरमध्ये. 2 दिवस आम्ही इथं स्टे करणार आहे. उद्याच आम्ही सोनमार्गला जाणार आहे. हां, बघू शकता तुम्ही. आता बघू इथं चेक इन करू, मग बाकी पुढं करता काही रूम आहे. आता 2 दिवस आमचं इथं स्टे आहे ना, मजा येईल. जसं पियायला पण बरोबर जागा आहे ना. आता आमचा कुठं श्रीनगरमध्ये स्टे आहे 2 दिवस. आता उद्यापर्यंत आम्ही फिरणार आहे, पण सोनमार्गला जाणार आहे. की आता डायरेक्ट आंघोळ बिंगोल करूनच भेटू ना, खालती जेवायला जाऊ, मग त्यानंतर ब्लॉग एंड करून टाकू. घोड्याचा काय विषय, घोड्याचा काय विषय झाला, घोड्याचा काय विषय झाला जिजू आज? खतरनाक बोलतो, घोडा माझा आहे ना. घोड्याने घेतली रफ्तार, वाट लागली ना भाई. आमच्या 101 आठवणी झालेल्या आहेत यावेळी. लय मजा आली आम्हाला सर्वांना. आता आम्ही आहे श्रीनगरमध्ये, तुम्हाला दाखवतो जेवायला काय आहे. आता हॉटेलमध्ये आता या जेवायला पण आलो, तिथंच आहे त्यांच्या खालीच हॉटेलमध्ये जेवण. अशा काही प्रकारचं हॉटेल आहे, रेस्टॉरंट त्यांचा, किचन बघू शकता तुम्ही. श्रीनगरमध्ये आहे आम्ही आता. 3 नाईट आम्ही श्रीनगरमध्ये, 3 नाईट आम्हाला फिरायचं आहे. बाकी आता जेवण बिवण करू आणि हा ब्लॉग एंड करून टाकू. सलाद, चिकन असा काही आपला डिश आहे ना. व्हेजला पनीर ना एक डाल आहे, बघू शकता तुम्ही. झाली, जेवण बिवण झालं, थोडा वॉकिंगला आलो आम्ही तिघं, हर्षल, मी ना माझा भाऊ ना. आता बघू, थोडा आईस्क्रीम खायची इच्छा झाली, ते आईस्क्रीम पण खाऊ आणि नंतर मग ब्लॉग एंड करून टाकू. श्रीनगरमध्येच आहे आता आम्ही 3 नाईट.
तर आज आपली श्रीनगरमधली पहिली नाईट आहे. एक्स्ट्रीम घ्यायची तर व्हॅनिला फ्लेवरची एक एक्स्ट्रीम भेटली, भारीवाली आहे, मस्त आहे, ती घेतली. बाकी हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आणि उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.